येस, आता आम्ही चाललो दवाखान्यात दुसऱ्या दिवशी. आई सांगायचं का भातपीठ लावून जर वेळ झाला तर दाखवून हा मग तरी पाहिजे जेवण डाळावास कशाला असं नाही वरती जेवून यायचं असं चालेल. मग तिथे जेवूया ना. रेडी ओके. हे गाणं कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा. बघा ओके बाय. आम्ही चाललो दवाखान्यात. पडला असता मोबाईल आता. जाऊ बाई म्हणजे आता यशला चहा गरम करते. योग्य तर यशला चहा गरम कर जरा ठेवते. सकाळी गडबड चालली आहे, ती सगळे हेल्प करते आणि आम्ही चाललो होतो दवाखान्यामध्ये. मस्त योगिता हाय तरी कर. काय आता कधीच आहे त्या बाबा बरोबर आहेत. त्या नरमच असतं. नको मग दुसऱ्या घ्या तिकडे. नका घेऊ नका घेऊ त्या मग दुसऱ्या घ्या तिकडे. हां ते हा बघ हाय फोडलेला 2 खाणार आहेस का? त्यातला घेतली मग तो उघडा राहील ना. पण तो 2 खाणार असेल तर खाऊ देत ना. आणताना घेऊन येऊ मग तो खाईल. तो खा योगिता. बाईपर्यंत बाबांची तयारीच होती. तो अर्धा तो पण घेऊन येतो. थांबा पहिला कशाला पाहिजे. तो पण तुकडा नाही आहे. मोठा आहे मोठा आहे असं बोलतात त्या. मोठा आहे घालत नाही मी. बाहेर काढते. असंच आहे लूजवाल्यांना बाहेर काढतात. योगिता चल बाय. येतो आम्ही येतो. चला चला. काही नाहीये बाबा. लिफ्ट मध्ये 3च माणसं बसतात. शेवटी आहे ना. 3च माणसं. तर मला जाऊ दे आता काय 3 लाखच भरायचे वाटते त्याचे. झालं ना पेड झाले ना सगळे. टेन्शन नाही. मॉर्निंग ही 10 रिक्षावाला जाईल आई. काय माहिती मग काय जाणार नाही. येतो या बोलला या या दवाखान्यात का? सेक्टर 10 वाशी. हां हां तुम्ही तिथे उतराल ना मध्ये. काही इथे माझी मैत्रीण रस्ते. कोणाची? हां तो इकडे आला का बोला ना. येणार त्याची तुम्ही घरी खाली गेलं तरी हां नाही तर काय. नाही पोरं ओळखणार नाही मी. आणि आपण कशा अवतरत असतो खाली पुढे जाणार. काही ऑपरेशन झालं ना तर मला फोन करा मी येणार आहे. थिएटर आहे ना तिथून जाऊन मग राईट मारायची. बालाजी बसून डायरेक्ट. आठला बोलतो. आता कसं लोन पण होत नाही काहीच होत नाही. 10 लाख पहिला बोलतो. हां ती पण मस्त आहे. टूल्स घ्यावे लागतील. टूल्स असतात ना इथून ना. खरं भारी वाटतं येते का काय.
तुम्हाला टॅटूवाला दाखवते इथे. किंग टॅटूवाला आहे ना आई, तो फेमस आहे एकदम यूट्यूबवरती. कुठून कुठून दिल्लीवरून लोक येतात हा त्याच्याकडे टॅटू बनवायला. हे बघा हा टॅटू किंगवाला आहे ना हा. एवढा यूट्यूबर आहे तो म्हणजे. आणि ह्याच्यावरती पण इंस्टावरती पण तो खूप फेमस आहे. हां मग कुठून करत नाहीत मग त्याच्यामुळेच ना. म्हणून ते भाग घेत नाही कशात. मला वाटतं हे इलेक्शन करण्यापेक्षा आपली मराठी पोरं एकत्र येऊनच काय केलं तरच होईल. चला थँक्यू. चांगले होते चांगले असतात काय काय. चलो हम लोग आ गए. इथे म्हणते ना. एवढं मस्त हॉस्पिटल आहे बघा आहे. मी केस पेपर काढून येते. तिथे जायचं ना. ती बसते ते कुठे पाहिजे पिशवी दे केस पेपर काढून घे. आणलं लावूया. लावून घेते. एवढी गर्दी होती. ह्याला ना स्टॅपलर वरती करते. थांबा हे दे माझ्याकडे. खाकीवाले आहे ते. हा आत्ता झालंय ना खाकीचं. आता वयाची आठ असतेच आई. नवी मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल. तुला दीपक म्हात्रेला विचारलं तर तू लागशील इथे. हा मग लागेल ना. त्याने लावलं तर लागेल. बाबांना घेऊन जा त्याच्याकडे. ते असं पकडलं. इथे काढा. तिकडे नका काढू. इथे ठेवून द्या. मी जाऊन येते आतमध्ये. बसा इथे. हो मॅडम नाही आल्यात. तुम्ही जायचं तुम्हाला बोलवलं. बसा इथे. तिथे बसा. कुठे पण बसा. असं नाही काय लगेच वाटणार. लगेच काय नाही वाटणार. दिसते पण ऐकलं काय तर ते आता काय औषध ड्रॉप चेक करतील. गॉगलसारखं दिलं आहे. चप्पल आहे बघा इथे. हे बघा ही घाला ही. सावकाश. सिस्टरचा कोर्स केलेला. कोणाचा आता. हा हे बघा सिस्टरचं नर्सिंग आहेत त्या. इकडे जायचं आता आपल्याला. तो माणूस बरोबर आला. आपण त्याच्यानंतरून आलो. ते शिकाऊ डॉक्टर नव्हते. त्या माणसाचं सांगते मी तुम्हाला. हे 3 नंबर आहे. 5 नंबरला मध्ये बघतो. तुमचं चेक केलं ना का तिथे बसता. ऐकलं का. कारण म्हणजे डॉक्टर आलं का तुमचं पटकन कारण आम्ही आता येऊन जातो. आम्ही पहिलेच आलो इथे. डीन येतील आता. डीन तिकडे गेले ना. सारखं म्हणजे हेच असतं. ते डीन आहेत ना. हा डीन आहेत ते. आता ते दररोज येतात.
आता आम्ही निघालोय आईला घेऊन. आई चिकण्या दिसतात गॉगलमध्ये दिसतात. चिकण्या काय हा खरंच छान वाटतात बघा. नीट बघा इकडे. वरती जायचंय का 10 रुपयाची थाळी खायला? नको ते नाश्ता 12 करायचा वाजता. तोपर्यंत मग कुठे घरी जायचं? घरी जायचं. चलो फिर हम लोग अभी घर. आता आम्ही घरी चाललोय. झालं सगळे टेस्ट. आता पुढच्या फ्रायडेला बोलवलंय आम्हाला आहे नाही. तुला कान दाखवायचंय का म्हणजे? कानाचं आता बघूया. बहुत गर्दी आहे का केस पेपर? गर्दी असेल आई, खूप गर्दी असते. अरे म्हणजे कसं माहितीये का, आपण इथे उशिरा आलं तरी चालेल. आहे ना? हा चालेल चालेल. मी माझा केस पेपर काढून घेते मग. तुला काय माहितीये का, गर्दी होईल ना म्हणून सांगते. हा जेवढं लवकर येता येईल तेवढं ये, मी आवरून ठेवते. हा. बोलायला पण तेवढं आता आम्ही जातोय रिक्षा पकडतोय. माझी आधी कुठे खायचं? खाऊया ना. इथेच खायचं होतं मग चला. कशाला घरी पण चपाती नाही चावायची काय पण. ओके ओके. तुला काय खायचं तर खा. काय खायचं काय आता बघूया. मटकी चांगली केलेली आई तिने, मला आवडली. मी काल खाणार होती रात्री. हे गोड घावून होता ना. बोलाय गोड घावन ते काय चिटकलंच तो पण तसंच होतं त्याचं. जाऊ दे. शेवटी त्याच्यात पर्स आहे, मोबाईल आहे. काय खाणार आहे? तू जेवणार ना घरी गेल्यावर? जरासं जरासा वरण भात लावसा. आम्हाला जरासा दोघी जरा जरा भात खाऊ. हा हा. चेक केलं ते पट्टी काढली आणि चष्मा दिला. डब्बालेला आमचा कॉल आलाय. घरी चालेल. बाय. हो लगेच सोडलं काल. कसं झालं? मस्त एकदम. काय त्रास झाला? काहीच नाही. डॉक्टर कसे होते? छान होते डॉक्टर. तेरणाचे डॉक्टर होते ते ओळखीचे. परत सिनियर डॉक्टर आहे ते. ऑपरेशन खूप चांगलं झालं. काय दुखतं वगैरे का? थोडं किंचित, बाकी काहीच नाही ना? काहीच. पोराशिवाय मी कसा जगू, अभिमन्यूशिवाय. जेव्हा अर्जुन म्हणतो चल माझ्याबरोबर, त्याला स्वर्गात नेतो आणि अभिमन्यू असतो तिथे, तेव्हा तो अर्जुन त्याला म्हणतो अरे तुझ्याशिवाय मी कसा जगू, तू का इकडे निघून आला? रबालेला आहे ना, गोठुली गावात जायचंय. पोलीस स्टेशन आहे ना, तिथून रस्ता गेलाय ना आतमध्ये. हा ऐरोलीच्या आतमध्ये नाही, रबालेच्या. हा ह्या लेफ्टला तलाव आहे ना, तलाव आतमध्ये, त्या तलावाचे मी सांगते तुम्हाला. आतमधूनच घेऊ ना. हा 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 हा. स्टेशनच्या पुढे आहे ना. हा स्टेशनच्या पुढे. नाही तर हायवे घेतलं तरी चालेल, असं काय ट्रॅफिक जाम नाही. असेल. ट्रॅफिक जाम असते. चालेल. काम आहे ट्रॅफिकला. तुम्ही जसं घ्या. इथूनच जातं ना ट्रॅफिक. हा हा फटाफट निघून जाऊ. तर मग ते तो म्हणतो काय रे तुझं असं झालं, मी कसा जगू, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, पोराला बोलतो. तेव्हा पोरगा बोलतो तू कोण आहे, मी ओळखत नाही. समजलं का? मग तेव्हा कृष्ण म्हणतो तू एवढा त्याच्यासाठी जीव लावून बसलाय का, तू जिवंत आहेस, तो मेलाय, तो दुसऱ्या ह्याच्यात जातो आत्महत्यात, तर तो तुला कसं ओळखणार? असं आहे, ही सगळी रीतच आहे. समजलं का? आपल्याला असं वाटतं का आपल्याला तो भेटेल नाही तसं वाटतं. पण बाबा ऑफ झाले ना, त्याच्यानंतर बाबा स्वप्नात यायचे माझ्या. ते म्हणजे भूल आता आहे एवढं वर्ष भूल नाही यायचे, खरं आहे हे. नाही यायचे, पण त्यांचा आत्मा असे दुसरीकडे दुसरीकडे पण येत होते. पण जसे आई वारली आणि आईचं वर्ष श्राद्ध झालं ना, ते एकही दिवस माझ्या स्वप्नात नाही आले बाबा. फक्त एकदाच आले. त्याच्यानंतर नाही तर हा डेपो आहे आई, बस डेपो आहे हा. तुम्हाला किती जुनं आता झालं बरंच. आता पेट्रोल पंप आहे. बस डेपो, पेट्रोल पंप दोन्ही आहेत तिथे. हा रोड मस्त वाटतो मला, शांत वाटतो. हे सगळं जोडलं हो, गाडी मग इकडे पण बनवायला कमी नाही करणार. बनवणार आई. ह्या जागा सिडकोच्याच आहेत सगळ्या. जेव्हा रोड कनेक्ट होईल तुमच्या हो तेव्हा
तेव्हा भीती वाटायची इकडे यायला. मग अजिबात काही यश नाही यायचं रनिंगला. हे काय काम चालूच आहे गटारात. अकॅडमी जॉईन केलेली ना यशने. तेव्हा इकडेच होते. हा इकडेच यायचा ना तो. मस्त वाटतं मला तिला आवडलं. मस्त नाही इकडे मिळालं. छानच मिळालं तिला माहितीये का. ते किती वेळा सिडकोच तिला हाकलायचे बाहेर. ती पोरं जरा आगाऊ होती तिची पण आता शांत झाले ते सगळे. मोठी झाल्यावर होतं. या दादांनी आमच्याकडून पैसे कमी घेतलेत आणि खरंच ते बोलतात आईला राहू देत म्हणून. असं आपले मराठी माणूस आहेत. मराठी माणसाला सपोर्ट करायचा हो की नाही दादा. तुमचं काय म्हणणं आहे मराठी माणसांबद्दल? हां काय म्हणणं आहे तुमचं? आपला महाराष्ट्र वाचला पाहिजे ना. मग नक्कीच वाचवा. हो या चला आता आम्ही दुधाची बॅग घेतोय आणि मग घरी जाणार आहे है ना आई. आणि इथे मोरे वडा मोरे मला पण नाही आवडत आहे. मला पण नाही आवडत आहे. चलो बाय टेक केअर. तर आता आम्ही दुधाची बॅग घेतो. हाँ वाशी में वाशी गए थे हम लोग सेक्टर 10 में. ह्या बघा आईनला विचारतात. ये ब्लॉग है मेरा. अभी ब्लॉग नहीं करती तो डाल दूँगी. लड़के लोग गए ना स्कूल में आज. हां आईंकडे बरीच कॅश आहे. कॅश घेऊन फिरतात बघा आई. आहे ना आई. कोणाला सांगू सर्वांना सांगते तुमच्याकडे कॅश भरपूर आहे. धनिया भी ये भी लायक नहीं है धनिया. तो धनिया खाएगी नहीं क्या मौसी? धनिया सही है हाई कमी है. हाई 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 कंडी इसको है. क्या हुआ है? खराब हुआ है? हाँ इतनी सूखी ये है. रात का है ना नरम पड़ गया है. रात का कैसा जुडी आहे? ये 200 रुपया है. हा? हो बरीच स्वस्त झाली. तुला घ्यायचे का न्यायचे? माझ्याकडे मी भाज्या आणल्या आहेत. आणखीन एक घ्या मग याच्यात ना. वास नाही होणार एवढी? पराठे बनवायला बोलले स्वस्त आहे तर कोण बनवेल? मी तुम्हाला बनवून देते ना खायला. मला चावत पराठे सॉफ्ट पराठा सॉफ्ट आली राहतं ना. पीठ कर. काही त्यालाच ठपाला दोन बरेच दो बस. तुम्हाला नाही भाजी पुरणार का? थैली थैली आम्ही में भाजी- ए कन्हैया पका हुआ मत डालो. पका हुआ कन्हैया आजा कन्हैया. 2 kg वाली 10 रुपये. दूध दे रही है. कन्हैया नाही. आजा ना फिर. 2 kg वाली. चलो लिफ्ट आहे. लिफ्ट आहे. लाईट आहे. चला इथून चलो. कैसे हुआ सब बराबर हुआ. सब बराबर हुआ. अच्छे से हुआ. देखो ये भाभी क्या पूछ रहे हो. बराबर हुआ क्या? मध्ये है और पट्टी निकाल दी. 7 दिन में निकलते हैं. नहीं नहीं एक ही दिन में निकाल दे. हात काढा. हात काढा. तो लाव आधी बाहेर. आई जरा शांत बस आई. हे बघ इकडे बघ किती हा, वर. दाबा. इथे 4 आहे. वरती दिसतं. वरती 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 वरती. हा राईट. आई दिसत नाही. अजिबात ऐकत नाहीत आमच्या. आणि अशा तऱ्हेने आम्ही त्यांना पाठवणार आहे आता स्मिता ताईंकडे. अजिबात ऐकत नाहीत. बघा स्मिता ताईंचं नाव काढलं का लगेच खाली ते ओरडतात. हा चला बाई आहेत का गेले? बघा असतील असतील. हे घे. इंग्लिशचा क्लास लावलास की काय? दूध दे गं तिला. हे घे घे योगिता. फ्रीजमध्ये ठेव आणि ते पातेलं घास आणि चालूच ठेव. नाहीतर गरम होईल. ते दुधाची पिशवी पकड. हा एक नंबर तुझी कंबर हम सफर. एक नंबर तुझी कंबर शेकी शेकी. टेक इट
बस झालं. टेक इट 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 टेक. तुझा किंग 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 जादू मंतर ओजी ओजी एक नंबर. हा दिनेशचा साऊथ आफ्रिकेवरून फोन आलेला. मग तो बोलत होता माझ्याशी, विचारत होता दिनेश आई कशी आहे, काय ऑपरेशनचं काय. त्याने कॉल केलेला दिनेशचं. बोलते मी, सांगते त्यांचा कॉल आलेला साऊथ आफ्रिकेवरून म्हणून. आणि मग अशा तऱ्हेने तो बोलला, विचारपूस केली आणि परत तो त्याच्या कामाला लागला. काय काम तर आहे, तिकडेच असतो तो साऊथ आफ्रिकेला. दोन्ही मुलं तिथेच, म्हणून त्याच्यामुळे थोडंसं आम्हालाच बघावं लागतं त्यांचं दवाखान्याचं वगैरे. नाही तर ते लोक असते तर ते लोकांनी बघितलं असतं, नेलं असतं. तर आम्ही आहेत ना सुना मजबूत, आम्ही करतो बरोबर आहे ना आई. हे दिनेशचा फोन आलेला, म्हटलं साऊथ आफ्रिकेवरून. ते पण टाकलेस त्याच्यात. हां एडिट टाकलं. दो केजी वाली कन्हैया. हा कन्हैया, हा कन्हैया. हाय बोलते कन्हैया. हाय ह्याला व्हायरल केलाय कन्हैयाला. पोरगा मस्त आहे.